मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन, सायली आणि त्याचबरोबर चैतन्यने जे शर्थीचे प्रयत्न करून पुरावे शोधलेले असतात, आता तेच पुरावे नष्ट झालेले असतात. पोलीस स्टेशनच्या स्टोर रूमलाच आता आग लागलेली असते आणि अर्जुन, सायलीने जे पुरावे शोधलेले असतात तेच डिस्ट्रॉय झालेले असतात. तर अर्जुन कशा प्रकारे आश्रम पुन्हा पाडण्यापासून वाचवू शकेल हे आपण आजच्या भागात पाहूयात. इकडे इन्स्पेक्टर साहेब हे बाहेर उभे असतात. अर्जुन, सायली त्याचबरोबर चैतन्य हे तिघेही अजून काही पुरावे सापडतायत की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मग इकडे आता हवालदार इन्स्पेक्टर साहेबांजवळ येतात आणि म्हणतात अर्जुन सरांना दिलेला टाईम आता संपत आला आहे, कारण 3 वाजायला फक्त 5 मिनिटे राहिली आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि अर्जुन सरांना तसं सांगूयात. तेव्हा ते तिघेही आता आतमध्ये जातात. अर्जुन मात्र त्या पुराव्यांजवळच उभा असतो आणि कसला तरी विचार करत असतो. इन्स्पेक्टर साहेब हे तेथे जातात आणि म्हणतात की अर्जुन सर, तुम्हाला दिलेला टाइम आता संपत आलाय, त्यामुळे तुम्हाला आता बाहेर जावं लागेल. अर्जुन म्हणतो, हो मला खात्री आहे त्याची. मग आता असं म्हणून तो सगळे एव्हिडन्स पोलीस स्टेशनमध्ये सबमिट करतो आणि सबमिट केल्यानंतर ते आश्रम पुन्हा एकदा सील केलं जातं. अर्जुन, सायली त्याचबरोबर चैतन्य हे तिघेही बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, आपण जे काही हे पुरावे गोळा केले आहेत त्याचा काहीतरी उपयोग होईल ना? अर्जुन म्हणतो, हो नक्कीच होईल, काळजी करू नका. सोन्याचा तुकडा त्याचबरोबर जे व्हिजिटिंग कार्ड आहे ना त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो असं मला वाटतंय. तेव्हा साक्षीला अडकवण्यासाठी आय होप या पुराव्यांचा निश्चित उपयोग सुद्धा होईल असं चैतन्य म्हणतो. मग अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, तिने कोर्टामध्ये जे स्टेटमेंट दिलं होतं ते म्हणजे ती एकदाच या आश्रमात आली होती, ते सुद्धा फक्त आश्रम विकत घेण्यासाठी. आश्रमात तर ती कधीही गेली नाही असं कोर्टामध्ये म्हणाली होती. ती फक्त गार्डन एरियामध्ये बाहेर उभी होती. आज आपल्याला ज्या काही वस्तू सापडल्या आहे त्या एकाशी जरी साक्षीचा संबंध निघाला तर आपल्याला सहज प्रूव्ह करता येईल की साक्षी इथे आली होती आणि ती आतमध्ये सुद्धा गेली होती. मग तिचं ते स्टेटमेंट सुद्धा चुकीचं ठरेल. इकडे आता आश्रम सील केलं जातं. दुसरीकडे महिपत आता हवालदाराला कॉल करतो आणि विचारतो, वात्सल्य आश्रमामधून काही पुरावे आले आहेत का तेथे? तेव्हा आता तो हवालदार म्हणतो, नाही अजून तरी काही माझ्या कानावर पडलं नाही आणि नजरेस पण नाही, पण जेव्हा येतील ना ते पुरावे तेव्हा मी लगेच तुम्हाला सांगेल. तू काय तेथे झोपा काढतोस का असं रागातच महिपत विचारतो. तो हवालदार म्हणतो की नाही तसं नाहीये साहेब, पण मी तुम्हाला कळवतो असं म्हणून तो समोर पाहतो तर आता खरंच समोरून आता कॉन्स्टेबल आणि बाकीचे हवालदार आलेले असतात. मुळे महिपतचा माणूस म्हणजेच तो हवालदार महिपतला म्हणतो, तुम्ही फोन चालूच ठेवा आणि मी माझ्या खिशामध्ये फोन ठेवतो. त्यावेळी आता ठीक आहे असं महिपत म्हणतो. तेवढ्यातच कॉन्स्टेबल तेथे येतात आणि हवालदाराला सांगतात की हे आहेत वात्सल्य आश्रमातील पुरावे, याची रजिस्टरमध्ये एंट्री करा आणि एव्हिडन्स रूममध्ये ठेवून द्या. त्यावेळी यस सर असं म्हणून हवालदार कामाला लागतो. दुसरीकडे महिपत आता त्या सर्वांचं बोलणं ऐकत असतो आणि जरा घाबरतोच. नक्की असे काय एव्हिडन्स मिळाले असतील याचा शोध त्याला घ्यायचा असतो. त्यानंतर कॉन्स्टेबल साहेबांना एक फोन येतो म्हणून ते जरा बाजूला जातात. तेव्हा भाबडे हवालदारच तेथे एकटे असतात आणि ते पुरावे घेऊन एव्हिडन्स रूममध्ये चाललेले असतात. त्याचवेळी आता जो महिपतचा माणूस असतो, जो हवालदार असतो, तो म्हणतो, थांबा भाबडे मी ठेवतो. त्यावेळी भाबडे म्हणतात की नको मी ठेवतोय. त्यावेळी आता तो महिपतचा माणूस म्हणजे तो हवालदार म्हणतो की नका, अहो तुम्ही कशाला त्रास करून घेताय, मी चाललोच आहे ना एव्हिडन्स रूममध्ये, तर ठेवतो मी, चालेल ना? मग हवालदार भाबडे म्हणतात, बरं ठीक आहे. एव्हिडन्स रूममध्ये गेल्यानंतर हवालदार आता महिपतला विचारतो, सर अहो तुम्हाला हे फोटो कसे पाठवू मी, आता नक्की काय एव्हिडन्स आहे? त्यावेळी आता महिपत म्हणतोय, बिंडोक, अरे तुझ्या मोबाईलला कॅमेरा आहे ना, मग तो ऑन कर आणि त्याचे फोटो काढ आणि मला पाठवा. आता कसे पाठवायचे ते पण तुला शिकवू का असं म्हणून आता तो चिडतो. त्याचवेळी आता महिपत पुढे म्हणतो, त्या बॉक्समध्ये जे काही दिसेल ना ते सगळं जाळून राख करायचं, समजलं? तेव्हा तो हवालदार आता खूप घाबरतो. पुढे महिपत म्हणतो, काहीच मागे ठेवायचं नाही, एक पुरावा सुद्धा शिल्लक नाही राहिला पाहिजे.
तेव्हा जाळून टाकायचं साहेब, पण हे पूर्णपणे कठीण आहे, हा हवालदार जरा घाबरतच म्हणतो. त्यावेळी महिपत आता त्याला लगेच म्हणतो की अरे तुझ्या पुढच्या 3 पिढ्या बसून खातील, याची सोय मी तुला करून देतो, चालेल ना? मग आता लगेच हवालदाराच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तो काम करण्यासाठी तयार होतो. तेवढ्यातच त्या हवालदाराला कोणीतरी आवाज देतं, त्यामुळे आता तो जरा घाबरतो आणि म्हणतो साहेब अहो मला आता फोन ठेवावा लागेल, कारण मला सर्वजण बाहेर बोलवतायत. त्यावेळी ठीक आहे असं महिपत म्हणतो. तर तेवढ्यातच हवालदार हा फोटो काढतो आणि लगेच पटपट महिपतला सेंड करतो. दुसरीकडे प्रतिमा आता सायलीच्या रूममध्ये येते आणि त्या रूमकडे पाहतच राहते, कारण सायलीने रूम अगदी छान अशी ठेवलेली असते. आता प्रतिमा त्या रूमकडे सारखी सारखी पाहत असते. मग त्यानंतर ती पाहते तर सायलीने आता प्रतिमाने जी तिला साडी दिलेली असते ती तेथे उशीखाली ठेवलेली असते. आता त्या साडीकडे प्रतिमा पाहतच राहते आणि त्यावरून प्रेमाने हात फिरवते. तिला आता समजतं की सायली रोज उशाखाली ही साडी घेते म्हणून. तेव्हा आता तिला प्रचंड आनंद होतो. मग बाहेर आता प्रिया ही म्हणते जोपर्यंत हिला त्या सायलीची रूम पाहायची आहे ना, जेवढं कौतुक करायचं आहे ना तेवढं करू देत मरू दे, तोपर्यंत मी आता साक्षीला कॉल करते, तिकडच्या काही अपडेट्स घेते मी, म्हणजे कसं होईल ना लवकरात लवकर मला समजेल नक्की या सायली अर्जुनने काय पुरावे शोधले आहेत ते तपासता सुद्धा येतील. या विचाराने ती आता साक्षीला सारखी कॉल करते. तू साक्षी कॉल रिसीव करत नाही, त्यामुळे प्रिया आता खूप वैतागते आणि म्हणते या साक्षीला काय झालं काय माहीत, कॉल रिसीव करायचा तर कॉल सुद्धा रिसीव करत नाही. या विचाराने ती आता पायाचा आपटत राहते. मग आतमध्ये आता प्रतिमा सायलीच्या रूममध्ये असते. तेव्हा आता प्रतिमाने चिक्की बनवलेली असते आणि मग ती चिक्की ती सायलीच्या त्या साडीवर ठेवते. म्हणते की गोड मुलीसाठी हे गोड माझ्या हातचं, असं म्हणून आता ती प्रेमाने पुन्हा त्या साडीवरून हात फिरवते आणि सायलीने ज्या प्रकारे उशीखाली ती साडी ठेवलेली असते ना, त्या साडीवरून पुन्हा हात फिरवत तिथे ती साडी ठेवून देते. आणि पुन्हा एकदा सायलीची प्रतिमाला कुठे ना कुठे असं वाटत असतं की सायलीच माझी सख्खी लेक आहे, ही प्रिया नाही. कारण सायलीमध्ये जो गोडवा आहे तो प्रतिमाला आणि घरातील सर्वांनाच खूप भावलेला असतो. मग बाहेर आता प्रिया वैतागलेली असते. तेवढ्यातच प्रतिमा आता बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर प्रियाकडे पाहतच राहते. त्यावेळी प्रिया विचारते काय गाई, तुझी रूम पाहून झाली का सायलीची, कशी आहे सांग बरं, असं ती अगदी वेळी प्रतिमा आता काही न बोलता लगेच तेथून जाते. मग आता प्रियाला खूप राग येतो. तेव्हा ती वैतागूनच म्हणते की ही बाई त्या सायलीसमोर प्रेमाने बोलते काय, चुरूचुरू बोलते काय आणि चांगली गाते काय, पण माझ्यासमोर ना काही बोलत ना माझं काही ऐकत. पण ती आता सायलीच्या रूममध्ये काय करत होती हा विचार तिच्या मनात येतो आणि ती इकडे तिकडे पाहतच राहते. नक्की त्या रूममध्ये तिने काही ठेवलंय का हे तिला पाहायचं असतं. आता त्या रूममध्ये काही नाहीये आणि प्रतिमाने सुद्धा काही वस्तू सुद्धा ठेवलेली नाहीये. हे पाहताच आता प्रिया लगेच तिथून जाते. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे दोघेही त्या प्रीतीज ब्युटीक जवळ आलेले असतात आणि मग आल्यानंतर त्या ब्युटीककडे पाहतच राहतात. तेव्हा सायली म्हणते की आपण त्या पत्त्यावर पाहिल्याप्रमाणे, ज्या कार्डवर पाहिल्याप्रमाणे हे बुटीक खूपच महागडं दिसतंय. अर्जुन म्हणतो हो ना, आणि या बुटीकमधून कपडे घेणं आश्रमातील कुणाला शक्य नाहीये. एकतर साक्षी या बुटीकमधून कपडे घेऊ शकते किंवा तन्वीला तेव्हा काहीतरी परवडलं असेल. त्यावेळी या दोनच शक्यता या केसमध्ये वर्तवता येत आहेत, असं अर्जुन आता सायलीला म्हणतो. सायली म्हणते हो चला आता आपण आतमध्ये जाऊयात आणि पाहूयात काय होतंय ते, काही माहिती मिळते की नाही. मग आता ते दोघेही प्रीतीज ब्युटीकमध्ये येतात. तेथे आल्यानंतर जी त्या ब्युटीकची मालकीण असते ती विचारते की काय सर तुमची काय मी हेल्प करू शकते. मॅडम काय हवंय तुम्हाला, काय कस्टमाइज करून हवंय, लेहेंगा शरारा की वन पीस वगैरे, आम्ही सगळं कस्टमाइज करून देतो. सायली म्हणते थांबा हा, आम्हाला तसं काही नको आहे, पण हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे खूप मोठे प्रसिद्ध वकील आहेत आणि यांना एका केस संदर्भात तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. त्यावेळी ती जरा घाबरते आणि विचारते काय माहिती हवी आहे सर तुम्हाला. अर्जुन आता तिला केस संदर्भात सगळं काही सांगू लागतो.
आता अर्जुन केसबद्दल सर्व माहिती त्या मुलीला सांगतो. मग आता त्यापुढे अर्जुन विचारतो, 1.5 वर्षांपूर्वीचं तुमच्याकडे एक कस्टमर आली होती साक्षी शिखरे नावाची, याबद्दल काही रेकॉर्ड आम्हाला मिळू शकतं का, माहिती मिळू शकते का? मग आता ती जरा घाबरते आणि म्हणते, 1.5 वर्षांपूर्वीचं मला काहीच माहीत नाही आहे, कारण आम्ही फक्त 6 महिन्यांपर्यंत डेटा इथे कलेक्ट करून ठेवतो. तेव्हा 6 महिन्याचा रेकॉर्ड दाखवा असं अर्जुन आता म्हणतो. त्यावेळी आता ती ते रेकॉर्ड चेक करत असते. तर तिचं जे ब्युटिकचं कार्ड असतं, अर्जुन ते पटकन तिच्या नकळतपणे हातात घेतो. त्याच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा सायली देखील त्याच्याकडे पाहत असते आणि खुणावत असते. पुढे आता ती रेकॉर्ड चेक केल्यानंतर पुन्हा एकदा सांगते की नाहीये, कोणत्याही साक्षी शिखरे नावाची मुलगी इथे कस्टमाइज कपडे करायला येतच नाहीये. मग आता अर्जुन म्हणतो, म्हणजे 1.5 वर्षांपूर्वीचा डेटा तुमच्याकडे नाहीयेच म्हणायचं? अहो, कुठेतरी स्टोअर करून ठेवला असेल ना तुम्ही? ती सॉरी सर असं म्हणते. मग अर्जुनचाही नाईलाज होतो. त्याला टेन्शन येतं की ही मुलगी नाही का म्हणतीये सारखी. सायलीलाही तोच प्रश्न आता पडलेला असतो. मग त्यानंतर अर्जुन विचारतो, बरं तुम्हाला तन्वी किल्लेदार किंवा प्रिया मधुकर क्लायंटबद्दल काही माहीत आहे का? त्या इथे आल्या होत्या का? बरं, सायली म्हणते, ठीक आहे, तन्वी किल्लेदार या नावाच्या मॅडम तुमच्याकडे येत्या 6 महिन्यामध्ये येऊन गेल्या आहेत की नाहीत ते पहा बरं. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते. तेव्हा आता ती म्हणते, या नावाचा कोणताही डेटाबेस नाही आहे असं म्हणून ती आता सायलीकडे पाहते आणि अर्जुनकडेही. तेव्हा अर्जुन आणि सायलीचे हे प्रयत्न आता व्यर्थ ठरतात. त्यावेळी अर्जुन म्हणतो, जर तुमच्याकडून काही माहिती हवी असेल, काही डेटा हवा असेल मला, तर मी पुन्हा येईल. तेव्हा ती आता हो असं म्हणते. मग अर्जुन आणि सायली हे दोघेही तेथून निघालेले असतात. तेव्हा अर्जुन पुन्हा तो स्टॅच्यूला लावलेला एक ड्रेस पाहतो आणि सायलीला म्हणतो, थांबा. तेव्हा सायली म्हणते, काय आता? अर्जुन म्हणतो, हा ड्रेस तुमच्यासाठी खूप छान आहे, म्हणजे तुम्हाला खूप छान दिसेल हा ड्रेस, घेऊयात का तुमच्यासाठी? मग आता सायली हसते आणि म्हणते, नको अर्जुन सर, मला नको आहे, कारण एवढी महागडे कपडे मी नाही घालत. आणि कसं आहे ना, एवढ्या मोठ्या किमतीच्या ड्रेसमध्ये 4 महिन्यांची आश्रमातील मुलांची फीसुद्धा भरून होईल. तेव्हा अर्जुनला आता सायलीचा साधेपणा समजतो. मग आता तो लगेच म्हणतो, चला बरं ठीक आहे. ते दोघेही आता जायला निघतात. तेवढ्यात जी ब्युटिकोली मुलगी आहे ती त्यांना जाताना पाहते आणि साक्षीला लगेच कॉल करते आणि म्हणते, साक्षी मॅडम, तुम्ही जे काही सांगितलं होतं ना, मी सेम त्या प्रकारेच अर्जुन सुभेदारांना सांगितलं आहे. कारण तुम्ही सांगितलं होतं की अर्जुन सुभेदार खूप मोठे वकील आहेत, ते चौकशी करण्यासाठी येतीलच, आणि त्याप्रमाणे त्यांची मिसेस व ते आले सुद्धा होते. मग आता साक्षी जरा रागातच विचारते, तू नक्की काय सांगितलं? मग आता ती मुलगी पुन्हा म्हणते, अहो, तुम्ही जे सांगितलं होतं ना की साक्षी शिखरे नावाची मुलगी मला माहीत नाही आणि ती आमच्या बुटीकमध्ये कधी येत सुद्धा नाही, असंच मी सांगितलं. साक्षी म्हणते, ग्रेट काम केलंयस तू, तुला याचे रिवॉर्ड्स नक्कीच मिळतील असं म्हणून आता ती फोन ठेवते. दुसरीकडे आता पूर्णाजी या प्रतिमाला विचारतात, काय ग, तुझं जेवण व्यवस्थित झालं ना? मग आता प्रतिमा हसतच हो असं म्हणते. त्याचवेळी तुझ्या हातची चव आम्ही खूप मिस करतोय असंही पूर्णाजी म्हणतात. तेव्हा प्रतिमा पुन्हा एकदा हसते. वेळी आता प्रियाच्या मोबाईलवर सारखा सारखा रविराजचा कॉल येत असतो. तेव्हा तो कॉल आल्यानंतर प्रिया ही मनात विचार करते, या किल्लेदाराला काय सारखी आमची आठवण येते की काय, का सारखा सारखा कॉल करतोय? इथे मला चैनसुद्धा पडत नाही आहे. नक्की त्या आश्रमामध्ये काय पुरावे सापडले आहेत आणि काय नाही हे मला अगोदर पाहायचं आहे, हे अगोदर सायलीच्या तोंडून मला ऐकायचं आहे, आणि मगच इथून मी निघणार आहे. तशी निघणारच नाही असं म्हणून ती सारखी फोन कट करते, मोबाईल सायलेंटवर टाकते. तेव्हा आता ती मुद्दामच प्रतिमाला म्हणते, आई, अगं सायली आल्याशिवाय आपण जाऊयात नको हा, कारण सायलीची आणि तुझी भेट अजून व्हायची आहे ना. मग आता सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतात. तिला एवढा सायलीबद्दल पुळका आलाच कसा. कल्पनाच्या मोबाईलवर आता रविराजचा फोन येतो. कल्पना म्हणते, रविराज भाऊजींचा फोन आलाय असं म्हणून ती तो कॉल रिसीव्ह करते. कल्पना आता फोनवर बोलत असते आणि म्हणते की हो हो, मी तन्वीकडे देऊ का फोन? त्यावेळी रविराज म्हणतो, नको,
त्यांना सांगा की लवकर घरी यायला. त्यावेळी कल्पना हो असं म्हणते आणि फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर बाबा काय म्हणाले असं प्रिया विचारते. तेव्हा कल्पना म्हणते की अगं, तुमच्या दोघींना लवकरात लवकर घरी बोलवले, कारण त्यांना तुम्हा दोघींना कुठेतरी बाहेर घेऊन जायचंय आणि त्याचबरोबर डिनरसाठी सुद्धा तुम्ही बाहेर जाणार आहात. आता असं कल्पनाने सांगितल्यावरती प्रियाला जरा रागच येतो. ती मनात आता विचार करत असते, मला सायलीकडून ऐकायचंय नक्की तिकडे काय पुरावे सापडले आणि काय नाही, आणि या किल्लेदाराचा काय जीव चाललाय. मग आता सायलीची आणि आईची अजून भेटसुद्धा झाली नाहीये असं प्रिया आता म्हणत असते. कसं जायचं लगेच घरी बरं? प्रतिमालाच आश्चर्य वाटतं की ही एवढी सज्जन कधीपासून झाली आणि सायलीची व माझी भेट घडावी यासाठी आज ही काय एवढा प्रयत्न करत असेल. त्यामुळे संशयित नजरेने ती जरा प्रियाकडे पाहतच राहते. त्यावेळी कल्पना म्हणते की तन्वी बाळा, तुम्हाला जावं लागेल ना. पण आता पूर्णाजी देखील म्हणतात, बाळा तन्वी, बाबांचं मन असं मोडू नये, तुम्ही पुन्हा या, म्हणजे सायली तुम्हाला घरीच भेटेल. तेव्हा दिवसभर प्रतिमा आणि सायली या दोघीही गप्पा मारतील, चालेल ना. तेव्हा आता प्रियाचाही नाईलाज होतो. आता प्रिया जरा वैतागूनच म्हणते, पण मला सायलीला भेटल्याशिवाय नाही जाता येणार. त्यावेळी सर्वजण पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. मग आता प्रतिमा म्हणते, पूर्णाई बरं आम्ही निघू का? तेव्हा प्रियाची आता पूर्णपणे कोंडी होते, कारण प्रतिमा स्वतःच म्हटल्यामुळे तिचाही नाईलाज होतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो बाळा, तुम्ही निघा आता आणि सायलीला पुन्हा भेटता येईलच ना नंतर. तेव्हा ठीक आहे असं पूर्णाजीला आता प्रतिमा म्हणते. कल्पना म्हणते, अगं पण सायलीची आणि तुझी भेटच नाही झाली का आज? तेव्हा काही हरकत नाही, मी पुन्हा येईल ना भेटायला सायलीला, असं प्रतिमा आता स्वतः म्हणते. त्यामुळे आता पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात, हो हो ये अगं बाळा, तुझंच घर आहे हे. तेव्हा प्रतिमा आता दोघींचाही निरोप घेऊन जायला निघते. आता प्रियाचाही नाईलाज होतो, मग ती सुद्धा आता प्रतिमाबरोबर जायला निघते. तेव्हा आता त्या दोघीही बाहेर त्या दोघींना सोडायला जात. प्रतिमा आणि प्रिया या दोघीही आता बाय असं म्हणतात आणि लगेच तिथून जातात. तेव्हा प्रतिमाला भेटून खूप छान वाटलं ग आज, असं आता पूर्णाजी म्हणतात. मग कल्पना म्हणते, खरंच प्रतिमा आज आली तर तुमचा चेहरा किती खुलला आहे हो. मग आता पूर्णाजी म्हणतात, हो माझी लेक भेटली ना, मला याचा आनंदच आहे. तेवढ्यातच आता सायली येते आणि अर्जुनसुद्धा तिच्या सोबत असतो. तेव्हा आई असं आवाज देत आता ती लगेच आतमध्ये येते आणि विचारते की प्रतिमा आत्या कुठे आहेत. मग आता प्रतिमा तर आत्ताच गेली अगं, तुझ्या समोरच, तुम्हाला दिसली नाही का, असं पूर्णाजी विचारतात. सायली म्हणते, नाही हो, त्या दिसल्याच नाहीत. मग आता कल्पना म्हणते, तुमची चुकामुक झाली असं वाटतंय. सायली म्हणते, मी जाऊन येऊ का, पटकन बघून येऊ का? मग पूर्णाजी म्हणतात, नको. कल्पना विचारते, आश्रमात काय झालं ना ते अगोदर सांगा आम्हाला. तुमच्या चेहऱ्यावर एवढा मोठा आनंद दिसतोय म्हटल्यावर बातमी नक्कीच चांगली असणार आहे, बरोबर ना सायली अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मम्मा, बातमी चांगलीच आहे. एक खूप छान पुरावा आम्हाला सापडलाय, पण त्याचा उपयोग कसा करायचा ना ते मी आता माझ्या परीने बघतोच. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ सुद्धा नक्कीच सुटतील. त्यावेळी कल्पना खूप एक्साइट असते आणि ती उत्साहातच विचारते, काय म्हणजे मधुभाऊ निर्दोष आहे याचे पुरावे तुम्हाला सापडलेत का? त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, अगं हो हो, किती तो उत्साह. अगं त्यांना अगोदर फ्रेश होऊ दे, मग ते सांगतील ना आपल्याला सगळं. त्यावेळी आता ठीक आहे असं कल्पना म्हणते. अर्जुन सायली दोघेही फ्रेश होण्यासाठी आता रूममध्ये जातात. तर दुसरीकडे प्रिया नुसती येरझऱ्या घरामध्ये घालत असते. तिला जाणून घ्यायचं असतं की वात्सल्य आश्रमामध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्याला नक्की कोणते पुरावे सापडले आहेत ते. त्यावेळी आता ती त्याच विचारत असते. रविराज तिथे आता पेपर वाचत बसलेला असतो. तो विचारतो, तन्वी अगं बाहेर जेवायला जायचं आहे आपल्याला डिनरसाठी, आणि मी पहिल्यांदाच तू अशी मुलगी पाहिली आहे ना की एवढी विचारात पडली आहे बाहेर जेवायला जायचं म्हणून. त्यावेळी ती म्हणते, तसं नाही आहे बाबा, अहो काय झालं, सुभेदारांच्या इथे सुद्धा भरपूर जेवण झालं आणि मग पोट हलकं करण्यासाठी जरा चालतीये, बाकी काही नाही. तो म्हणतो, हो कर कर, काहीही कर, म्हणून तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याच वेळी प्रिया मनात विचार करते की मला तर तिथे नक्की काय घडलंय ना
ते ऐकायचं होतं. तर लगेच तुझं डिनरला जाणं मध्ये निघालं असं म्हणून ती रागातच रविराजकडे पाहते. तेवढ्यातच आता प्रतिमा तेथे येते आणि विचारते निघायचं का. तेव्हा रविराज म्हणतो हो निघूयात ना आपण. मग आता तो म्हणतो अगोदर आपण जे गार्डन आहे ना तेथे थोडा वेळ जाऊन बसूयात आणि मग डिनरसाठी जाऊयात, चालेल ना. तेव्हा हो चालेल असं प्रतिमा आता हसतच रविराजकडे पाहून म्हणते. आणि मग रविराजला जरा आनंदच होतो. प्रिया आता विचारते आई मला एक गोष्ट सांग, अगं सायली आणि अर्जुन रूममध्ये नसताना तू तिच्या रूममध्ये का गेली होतीस, काही काम होतं का तुझं. त्यावेळी आता रविराज विचारतो प्रतिमा अगं सांग ना काय काम होतं, सायली नव्हती ना रूममध्ये. प्रतिमा म्हणते मी तिच्यासाठी ते चॉकलेटच्या वड्या बनवून नेल्या होत्या, ते तिच्या रूममध्ये ठेवल्या, बाकी काही नाही. तेव्हा रविराज आता प्रतिमाकडे पाहतच राहतो. तर प्रियाला अजूनच राग येतो. इकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये आलेले असतात. तेव्हा आता सायली म्हणते आजचा दिवस खरंच खूप छान गेला, त्यात प्रतिमा आत्यांचा आशीर्वाद सुद्धा मिळाला होता, त्यामुळे सगळं काही अगदी छान झालं, बरोबर ना. मग आता अर्जुन म्हणतो हो बरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता आपल्याला तेथे काय काय सापडले ना ते कुणालाही सांगायचं नाही. तेव्हा सायली म्हणते हो मी नाही सांगणार कुणाला. त्यानंतर सायलीचं लक्ष आता बेडवर जातं की साडीवर तिथे चॉकलेटच्या वड्या ठेवल्या आहेत म्हणून. मग आता ती लगेच त्या वड्या घेते आणि म्हणते की बापरे मला माहीत आहे प्रतिमा आत्यानेच ह्या चॉकलेटच्या वड्या ठेवल्या असतील. मग आता अर्जुन म्हणतो दाखवा, पण सायली आता त्या वड्या घेऊन तिथून धावतच निघते. अर्जुन तिच्या पाठोपाठ धावत जातो आणि म्हणतो हो मिसेस सायली दाखवा ना मला एकदा तरी. आता त्याला त्या चॉकलेटच्या वड्याच दाखवत नाही. त्यानंतर सायली आता कल्पना आणि पूर्णाजींना विचारते प्रतिमा त्या माझ्या रूममध्ये गेल्या होत्या का. तेव्हा कल्पना म्हणते की हो तुला कसं समजलं. तेव्हा सायली म्हणते या चॉकलेटच्या वड्या त्यांनी माझ्या साडीवर ठेवल्या होत्या. तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो जे माझ्या प्रतिमाने तुझ्यासाठी प्रेमाची भेट ठेवली. तेव्हा सायलीला खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली बाहेर बसलेली असतात. त्यावेळी सायली म्हणते आजचा दिवस खरंच खूप छान गेला, कारण आता आपण जे एव्हिडन्स दिले आहेत ते पोलीस तपासतील, तेव्हा 24 तासांच्या आत रिपोर्टसुद्धा आपल्या हाती असेल असं अर्जुन म्हणतो. तर त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये येतात आणि मग अर्जुनला पोलिसांचा फोन येतो की पोलीस स्टेशनच्या गोडाऊनमध्ये नेमकी आग लागली आहे. अर्जुन आता घाबरतो आणि सायलीला त्याबद्दल माहिती देतो आणि आपण जे जे एव्हिडन्स सबमिट केले होते ते सर्व डिस्ट्रॉय झाले या विचाराने आता सायली खूपच घाबरते, तिला टेन्शन येतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब